नमस्कार मित्रांनो, मराठी माणूस प्रदीप. गेल्या 4-5-6 दिवसामध्ये एक बातमी ऐकली. मी थोडंसं थांबलोच. म्हटलं लगेच बोलायला नको या सगळ्या गोष्टींवरती, कारण ही गोष्ट किती सत्य आहे किंवा आत्ता जरी या गोष्टीचा निर्णय झाला आहे, अजून काही दिवसांनी बदलेल की काय, अशी सगळी म्हणलं परिस्थिती नक्की होईल. त्याच्यामुळे मी त्या विषयावरती बोललो नाही. तो विषय म्हणजे उद्धव ठाकरेंनी महाविकास आघाडीला रामराम करणं किंवा तसे संकेत देणं, त्याविषयी बोलणं की आता आम्ही याच्यापुढे आपले एकटे एकटे लढू. ते तिकडं आघाडी बी जाऊन ती युती बी जाऊ, तिकडं आम्हाला काहीच नको आणि आम्ही आमचा मार्ग पत्करू. या सगळ्या घटनेवरती संजय राऊत असं म्हणतात की आम्ही ही जी काही गोष्ट किंवा हा जो काही निर्णय घेतला आहे, तो निर्णय याच्यासाठी घेतला आहे की आघाडीमध्ये असल्यावरती, युत्यांमध्ये असल्यानंतर पक्षातल्या अनेक कार्यकर्त्यांना संधी मिळत नाही, त्यांना काम करण्याला मुभा मिळत नाही, त्यांना ते करता येत नाही, पक्ष वाढत नाही, अशा या सगळ्या गोष्टी करतायत आणि आत्ता या सगळ्या गोष्टीतून ते बाहेर पडत आहेत. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील जनता किंवा लोक अनेक जण असं म्हणत आहेत की कशी उद्धव ठाकरेंची आता जिरली, आता कसं काय बाहेर पडलं यातनं. म्हणजे 2019 साली हेच उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदाच्या या सगळ्या भांडणातून आणि या सगळ्या गोष्टींमधून जे काही झालं, त्यांना मुख्यमंत्री व्हायचं होतं, जे भाजप या सगळ्या लोकांना मान्य नव्हतं. कारण ज्या पक्षाच्या जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री असं हे युतीचं समीकरण अगदी बाळासाहेबांपासून ठरलेलं, तिथं उद्धव ठाकरेंना स्वतः मुख्यमंत्री व्हायचं होतं. तिथून ते सगळे बाहेर पडले आणि बाहेर पडल्यानंतर इकडं काँग्रेस शरद पवारांच्या मांडीला मांडी लावून इथे येऊन बसले. मग हे सगळं होत असताना त्या उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतले हे जे कोणी 40 जण कोणी जी फुटून गेले ना, एकनाथ शिंदे घेऊन गेले, ही सगळी लोक सांगतात की आम्ही हिंदुत्वाच्या वाटेवर जाणारे आहोत, आम्ही बाळासाहेबांचे विचार मानणारे लोक आहोत. आम्हाला बाळासाहेबांना कधीही अपेक्षित नसलेलं म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादीसोबत जाणं, शिवसेना आपली घेऊन धनुष्यबाणाची, हे आम्हाला कधीही चालणार नाही. ती सगळी लोकं फुटली. ती सगळी लोकं फुटून गेल्यानंतर पुन्हा एकदा सरकार पडलं, पुन्हा राज्याला नवीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या रूपाने आम्हाला मिळाला. त्यानंतर हे काय 2.5 वर्षाचं सरकार एकनाथ शिंदेंनी देवेंद्र फडणवीसांसोबत काढलं, पक्ष फुटला, शिवसेनेचे 2 तुकडे झाले, धनुष्यबाण झाला, एक मशाल आली, जी मशाल उद्धव ठाकरेंनी घेतली. या सगळ्या गोष्टी होत असताना मी तुम्हाला काय सांगतोय आणि कशासाठी सांगतोय मी तुम्हाला सांगतो. या सगळ्या गोष्टी होत असताना 2019 साली उद्धव ठाकरे बाहेर पडले. ते काय फक्त मुख्यमंत्रीपदासाठी बाहेर पडलेले नाही आहेत, ते काय फक्त कुठलीही मला असं वाटतं विचारधारा धरून बाहेर पडलेले नाही आहेत. ते जे बाहेर पडले ते हिंदुत्वाची विचारधारा सोडून बाहेर पडले. कारण राष्ट्रवादी काँग्रेससोबत नांदायचे तर आपल्याला डाव्या विचारसरणीत जावं लागेल, जी कधीही न परवडणारी आहे शिवसेनेला. मग हे जे एकनाथ शिंदे हे जे 40 जण बाहेर जाणं असो, हे साहजिक आहे, हे जाणारच होते. मग हे जाणार नव्हते तर काय इथं येऊन बसणार होते हिरव्या झेंड्यांखाली. हे आपण पाहिला सगळा तमाशा वर्षभर काय झाला तो, जो उद्धव ठाकरेंनी या सगळ्या त्यांच्या पक्षातील लोकांनी केला. म्हणजे जिकडं उद्धव ठाकरे जातील तिकडं अल्लाहू अकबरचे नारे लागत आहेत. बाळासाहेबांच्या शिवसेनेवरती बाळासाहेबांचा पुत्र त्याच्या समोर असले नारे लागणं ही काही छोटी सामान्य बाब नाही आहे. त्यांनी बाळासाहेबांचा झंझावात पाहिला, त्यांना समजेल. मग हे सगळं गेल्या काही 7-8 महिन्यांपासून, वर्षभरापासून या सगळं लोकांनी पाहिलं, आपल्या हिंदू समाजाने पाहिलं, इथल्या महाराष्ट्रातील शिवसैनिकांनी पाहिलं, जी बाळासाहेबांचे शिवसैनिक होते. आणि मग कुठे ना कुठेतरी या सगळ्या गोष्टीचा फटका द्यायचा म्हणून या विधानसभेला तो बसला. राहिला प्रश्न खासदारकीचा, तर खासदारकीला मी जसं म्हटलं तसं मराठा आरक्षणाचा सगळ्यात मोठा प्रश्न आणि तो ज्या प्रकारे हाताळता आला नाही या सगळ्या महायुतीला, एकनाथ शिंदे फडणवीसांना, त्याच्यामुळं खासदारकीला मोठा त्यांना दणका बसला. पण या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मराठा आरक्षणाचा जो काही मुद्दा होता तो देखील शांत झाला होता. लाडक्या बहिणींच्या सगळ्या गोष्टी इथं चालू लागल्या. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हिंदुत्वाची गोष्ट देखील मोठ्या प्रमाणामध्ये इथं चालली आणि लोकांनी त्याकडे पाठ फिरवली. लोकांना हे माहिती आहे की आता मतदान नक्की करायचं आहे कोणाला. म्हणजे जे लोकसभेला थोडेसे काही निवडून आले, त्याच्यानंतर जो काही उत्मात महाराष्ट्रामध्ये झाला, जो काही हिरवा गुलाल सगळ्यांवरती अंगांवरती पडला, हे सगळं पाहता महाराष्ट्रातल्या विधानसभेला हे मात्र होऊ नये याच्यासाठी प्रत्येकानं खबरदारी घेतलेली आपल्याला पाहायला मिळाली. पण हेच उद्धव ठाकरे, लोकसभेला छाती फुगवणारे उद्धव ठाकरे, विधानसभेला जेव्हा सगळ्या गोष्टी त्यांच्या समोर घडल्या तेव्हा त्यांना भीती वाटली. तेव्हा त्यांना समजलं की आपण काय केलं आहे. मग आता पुन्हा आपल्या ट्रॅकवर जायचं आहे. आपल्या ट्रॅकवर जायचं असेल तर मग आपल्याला या सगळ्या लोकांची साथ सोडली पाहिजे, हे आघाडीवाले. कारण यांच्यासोबत राहायचं तर अल्लाह अकबर म्हणावंच लागणार, त्यांचे पाय चाटावेच लागणार, त्यांच्या विचारांनी राहावंच लागणार. हे इतके वर्ष उद्धव ठाकरेंनी केलं.
बरं, आता जे संजय राऊत म्हणतात की आमच्या कार्यकर्त्यांना संधी मिळत नाही, आमचा पक्ष मोठा होत नाही, मग 2019ला हा विचार करून का नाही बाहेर पडलात? मग तेव्हा स्वबळावर जायचं. तेव्हा जर स्वबळावर गेला असतात तर आज शिवसेनेचे 2 तुकडे झाले नसते. कदाचित यदाकदाचित शिवसेना ही राज्यातला सगळ्यात मोठा पक्ष झाली असती. ही सगळ्यात महत्त्वाची वस्तुस्थिती आहे. कारण भारतीय जनता पार्टी हा इथला स्थानिक पक्ष नाही आहे महाराष्ट्रातला, पण शिवसेना हा महाराष्ट्रातला स्थानिक पक्ष आहे. त्याच्यामुळं कदाचित लोकांनी शिवसेनेला आपलं असं करून घेतलं असतं. कारण जी भारतीय जनता पार्टीची विचारसरणी आहे ती शिवसेनेची आहे, तेच हिंदुत्व आहे. जे शिवसेने खास करून बाळासाहेबांनी जे भारतीय जनता पार्टीला दिलं आहे त्यांच्याकडून इकडं नाही आलेलं आहे. मग ह्या सगळ्या गोष्टी असताना उद्धव ठाकरेंनी कुठेही अभ्यास न करता, कोणत्याही गोष्टीचा सखोल विचार न करता तडकाफडकी घेतलेला निर्णय म्हणजे 2019चा. त्याच्यानंतर महाविकास आघाडीमध्ये जाणं आणि जे काय नंतर जे राजकारण त्यांनी हिरव्या झेंड्यांखाली केलं ते. आणि आज जेव्हा त्यांना समजतं आहे की आपल्याला इथं राहून यश येणार नाही, पुन्हा आपल्याला हिंदुत्वाच्या याच्यावरती यायचं आहे, तर अनेक जण लोक सांगत आहेत की पहिली हिंदू समाजाची हिंदूंची सगळ्यांनी माफी मागा. उद्धव ठाकरेंनी, मी अनेक कमेंट्समध्ये बघतोय, लोक आता परत यांना आपलंसं करून घेणार नाहीत. आणि जर घ्यायचं असेल तर पहिली दिलगिरी व्यक्त करा की तुम्ही सत्तेसाठी हिंदूंना सोडून, तुमच्या शिवसैनिकांना सोडून, शिवसेनेचं सगळ्या गोष्टी सोडून तुम्ही यांच्या नादाला लागून गेलात आणि आता परत यायचं आहे. तर आम्हाला मग तुमचं काय बोलतात ते, तसंच मुसलमानांमधून आपल्या हिंदू धर्मामध्ये जसं धर्मांतरण होतं तसं शुद्धीकरण घ्यावं लागेल अशी सगळी लोक म्हणतात. म्हणून दिलगिरी व्यक्त करा सांगतात उद्धव ठाकरेंना. आता हे किती योग्य आहे किती काय मला माहीत नाही आहे, पण ज्या उद्धव ठाकरेंनी हाच विचार 2019ला केला असता तर हे जे काही 4-5 वर्षामध्ये घडलं हे कधी घडलंच नसतं. जी शिवसेना कधी तुटलीच नसती. आणि मग आता जो पश्चाताप होतो आहे त्याचं एकमेव कारण म्हणजे कोणताही अभ्यास न करता घेतलेला निर्णय, कोणतीही बाजू न पडताळता घेतलेला निर्णय. कारण हे होणारच होतं. हे लोकसभेला थोडंसं काय यश मिळालं एखाद्या छोट्या मोठ्या विषयांवरून, गोष्टींवरून, याचा अर्थ असा नाही की संपूर्ण पुढचं राजकारणच बदलेल. आणि त्याचा फटका कुठे ना कुठेतरी खास करून उद्धव ठाकरेंना वैयक्तिक बसले, लक्षात ठेवा. ना की कुठल्या काँग्रेसनाला, शरद पवारांना. खास करून उद्धव ठाकरे पूर्णपणे खाली तळागाळाला आलेत, पूर्णपणे. कारण जे शरद पवारांचं मतदान आहे हे त्यांना त्यांच्या वार्ड्यात गेलेलं आहे, काँग्रेसचं काँग्रेसला गेलेलं आहे. आणि उद्धव ठाकरेंना मिळालेलं मतदान हे या दोघांचं मतदान आहे. फार कमी उद्धव ठाकरेंचं मतदान आहे. 1-2 जागा सोडल्या तर त्याही नाही आल्या. मग या सगळ्या गोष्टींचा आत्ता जेव्हा उद्धव ठाकरे अभ्यास करत आहेत तेव्हा त्यांना असं समजतं की आम्हाला आघाडी सोडून बाहेर यावं लागेल. पण आता बाहेर यायचं तर नक्की कोणासोबत जायचं आहे ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. महायुतीमध्ये जाऊ शकत नाहीत, महायुतीमध्ये महायुतीवाले यांना घेऊ शकत नाहीत, कारण यांच्या वचनांचं काय अडत नाही. आता स्वतःच्या भावासोबत जायचं, राज ठाकरेंसोबत जायचं, तर मग बाबा किती तिथं जाऊन सगळ्या गोष्टी होत आहेत फायद्याच्या हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे. कारण राज ठाकरे हे उद्धव ठाकरेंना सहसा जवळ करणार नाहीत आणि त्यांना करण्यामध्ये त्यात फायदाही दिसणार नाही, एवढं लक्षात ठेवा. राज ठाकरेंनी यांचं राजकारण उद्धव ठाकरेंचं गेले 20 वर्ष पाहिलेलं आहे. त्याच्यामुळे आता त्यांना माहिती आहे की आडला हरी घाडवाचे पाय धरी अशी काहीशी म्हण आपण जशी वापरतो तशी काहीशी या घटना आहेत. त्याचा फायदा राज ठाकरेंना किती होतो हे देखील महत्त्वाचं आहे. राज ठाकरे असा विचार करते की मी बाबा हाय माझ्या जागी तो बरा आहे, ते आमच्या जागा येऊ नये, ते आमचा मी बघून घेऊ, तुला आमच्या मांडीवर घेणं म्हणजे लय अवघड होईल. मग या असल्या सगळ्या मला असं वाटतं परिस्थितीमध्ये उद्धव ठाकरे काय करतात हे अत्यंत महत्त्वाचं आहे पाहणं. कारण जे संजय राऊत 2.5 वर्ष रोज पत्रकार परिषदा घेत आहेत, ज्या उद्धव ठाकरेंनी त्या सुषमा अंधारेंसारख्या एखाद्या घाणेरड्या बाईला जिने हिंदू धर्मांचा अपमान केला आहे, बाळासाहेब असते मारून टाकले असते, त्या असल्या स्त्रिया तुमच्या पक्षाच्या नेत्या होतात आणि तुमचे प्रवक्ते हलवतात, ही किती मोठी गोष्ट आहे. या सगळ्या गोष्टींचा विचार करता आता जनता उद्धव ठाकरेंना आपलंसं करणार नाही. सरळ सरळ हे वातावरण झालेलं आहे. लोकांना काही घेणे देणं नाही आहे. लोकांना समजलं की खरी शिवसेना एकनाथ शिंदे घेऊन गेलेत आणि तीच आहे. आणि लोकांनी ते मान्यही केलं. एक वेळा नाही 2-2 वेळा लोकसभेला देखील भरभरून प्रतिसाद दिला, यावेळेला देखील भरभरून प्रतिसाद दिला. हे सगळ्यात महत्त्वाची वस्तुस्थिती आहे. त्याच्यामुळं लोक सांगतात की उद्धव ठाकरेंची कशी गिरली ते एकदा बघा आणि अजून आम्ही जिरू असं अनेक जण सांगतात. बाकी तुम्हाला काय वाटतं सगळ्या प्रकरणाबद्दल मला आवर्जून कळवा.